गर्जे पंढरपूर. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. मंडळी, आपण मराठी माणसे आहोत. या महाराष्ट्रात आपण जन्मलो वाढलो. याच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि केवळ या शुद्ध हेतुपोटी केअर संस्था पुणे प्रस्तुत अवघे गर्जे पंढरपूर या कार्यक्रमाची सुरुवात आपण मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करणार आहोत. मी आज आपल्यात उपस्थित असलेल्या ख्यातनाम लेखिका वृषाली आठल्ये मॅडम, मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावं. त्यांच्याबरोबरच मी मयूर सरांना विनंती करते केअर फाउंडेशनकडून की त्यांनी पण स्टेजवर यावं आणि त्यांना मदत करणारे त्यांच्या घरातली सगळी नेहमीची हक्काची मंडळी सगळ्यांनी येऊन दीपप्रज्वलन करावं. त्यांच्याबरोबरच आजचा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने सजला आहे अशा आपल्या वृंदा काळे मॅडम आणि पूजा मॅडम, मी यांनाही विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावं, कारण तुमच्याच ज्ञानाने प्रज्वलित झालेली छोटी छोटी पिल्लं आज इथं गाणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी, कारण रसिकांची पावती नसेल तर कलाकारांना तेवढा उत्साह येत नाही आणि त्यांना घडवण्यामध्ये मोठा हातभार जसा केअर फाउंडेशनचा आहे हा कार्यक्रम आयोजित करून, त्याच्यात तेवढ्याच म्हणजे जसं आपण 50% म्हणू शकतो तसा सहभाग वृंदा मॅडमचा आणि पूजा मॅडमचा आहे. दीपप्रज्वलन हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक आहे. आपण नेहमी म्हणतो तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातही असेल तरी प्रकाशाची तिरीप ही आशेचा किरण आपल्याला दाखवत असते. तर हाच आशेचा किरण हे असे कार्यक्रम ही लहान मुलं आणि ह्या दोन्ही मॅडम आणि केअर फाउंडेशनकडनं गेली अनेक वर्ष आम्ही पुढेही करत राहू, तुमचं असंच मनोरंजनही करू. हाच एक आभास म्हणण्यापेक्षा एक आश्वासक हात आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि केअर फाउंडेशनचे जे काही वेगवेगळे उपक्रम आहेत त्याबद्दलही आम्ही वेळोवेळी आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देणारच आहोत. त्या कार्यक्रमांमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की तुमचाही एक आश्वासक हात त्यात आम्हाला हवा आहे. NGO आहे ही केअर फाउंडेशन, त्यामध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. तुम्ही या, सहभागी व्हा आणि याचाच एक घटक तुम्ही व्हा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला नम्र विनंती करते. दीपप्रज्वलन झालेलं आहे. केअर संस्थेची उभारणी ही मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली असो त्याचा हळूहळू वटवृक्ष पुण्यापर्यंत पोहोचत आहे. खरं तर कला व संस्कृती संवर्धनासोबत पर्यावरण संवर्धनाचं व्रत हाती घेतलेली ही संस्था आज पुण्यामध्ये मागील 5 ते 6 वर्षापासून कला संस्कृती व पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करत आहे. आणि हे काम असंच यापुढे चालू राहील आणि त्याच कामाचा एक भाग म्हणून आज हा अवघे गर्जे पंढरपूर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. खरंय. चला मग एकदा मला वाटतं घोष होऊन जाऊ देऊ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय. प्रेक्षकांचा आवाज फार हळू आहे बघा. आता तुम्ही आमचे सगळे मंडळी कशी जोरदार गातील. प्रेक्षकांमध्ये तेवढ्याच जोरात दाद आली पाहिजे बरं, तेवढ्याच जोरात होऊन जाऊ दे एकदा पुन्हा.